नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा मित्र रोहन तांबे आपल्या आरटी ट्रॅव्हल अँड फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण चाललो आहोत लोहगडला. तर मित्रांनो, आपण आता ठाणा स्टेशनला आहोत. तुम्ही पाहू शकता मागे ठाणा स्टेशनचं बोर्ड आहे. तर ठाणा स्टेशनवरून आपण आता इंटरसिटी एक्सप्रेस पकडणार आहोत लोणावळ्यासाठी. आणि लोणावळ्यावरून आपण मग तिथल्या पुण्याच्या ज्या लोकल ट्रेन्स आहेत पुण्याला जाणाऱ्या त्या पकडणार आहोत. तर कसं जायचं ते आपण आता पाहूया या ब्लॉगमध्ये. जर विकेंडमध्ये तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्हाला अशा गर्दीचा सामना करावा लागू शकतो. CSMT किंवा ठाणे स्टेशनवरून तुम्ही या 3 ट्रेनचा पर्याय निवडू शकता. ट्रेनचा टाइम टेबल मी स्क्रीनवर दिला आहे. तर मित्रांनो, आपण आता लोणावळा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आपल्यासोबत आता आहे सनी, नेहा, रोशन, किशोरी, वरुण आणि वैभव सर. आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण पुढे पुण्याला जाणारे लोकल्स पकडणार आहोत. तर पुढचं स्टेशन मळवली आहे. एकच स्टेशन आहे लोणावळ्यापासून. तर त्याचं आम्ही तिकीट आता काढलेलं आहे आणि आता आम्ही ती ट्रेन पकडणार. जवळपास 10:15 वाजता वगैरे ती ट्रेन असते. चला तर मग ट्रेनमध्ये बसूया. लोणावळा स्टेशनवरून मळवली स्टेशनला जाण्यासाठी लिमिटेड अशा ट्रेन्स आहेत. तर प्रत्येक ट्रेनमध्ये किमान 1 तासाचे अंतर आहे. मी ट्रेनचं टाइम टेबल स्क्रीनवर दाखवलं आहे. तर वेळेचं नियोजन त्यानुसार करा. तर मित्रांनो, आता आपण मळवली स्टेशनला पोहोचलो आहोत. आता स्टेशनच्या बाहेर जाऊन आपण लोहगडासाठी जे काही व्हेकल आहेत बघू. आपण टॅक्सी, रिक्षा किंवा काय भेटते ते आणि ते पकडू आणि भेटू थेट गडाच्या पायथ्याशी. मळवली ते लोहगड 5 किलोमीटरचं अंतर आहे. तर ऑटोवाले त्यासाठी किमान पर पर्सन 200 रुपये चार्ज करतात. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत. रिक्षा केली आम्ही ॲक्च्युली आणि 2 रिक्षा केल्यात. एकामध्ये 3 जण आहेत आणि बाकीच्या रिक्षामध्ये 4 जण आहेत. हे 5 किलोमीटरचं अंतर खूप चढणीचं आहे. आम्ही पर पर्सन 80 रुपयाच्या हिशोबाने रिक्षा केली आणि रिक्षावाल्या काकांनी आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडलं. जास्त चढण असल्यामुळे रिक्षावाल्या काकांनी पुढे जाण्यास नकार दिला. पण थांबेल तो ट्रेकर कसला, मग आम्ही पुढे चालत निघालो. मित्रांनो, लोहगडाच्या डाव्या बाजूला विसापूर गड आहे. लोहगड आणि विसापूरमध्ये फक्त 2 किलोमीटरचे अंतर आहे. तुम्ही एका दिवसामध्ये हे दोन्ही गड सर करू शकता. मित्रांनो, आता जिथे आम्ही उभे आहोत तिथून जवळपास 700 मीटरवरती लोहगडाचा मुख्य गेट आहे. तर मित्रांनो, आपण आता लोहगडाच्या पायथ्याशी आलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मागे महाराजांची एक समाधी आहे. त्याच्या खाली सर्वांनी गाड्या लावल्यात आणि आपण इथे 2 मिनिटाची विश्रांतीसाठी थांबलोय. मित्रांनो, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन नतमस्तक होऊन आम्ही लोहगडाच्या आश्रयात पोहे, ब्रेड, बटरचा हलका फुलका नाश्ता केला आणि मुख्य दरवाजाकडे रवाना झालो. तर मित्रांनो, आपण आता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे एक गडाचं गेट आहे आणि मित्रांनो, इथं पुढे गेलात तर आपल्याला एंट्री पॉईंट दिसेल. तिथून आपल्याला तिकीट काढावं लागतं. सर्वप्रथम आपण गणेश दरवाजाच्या इथे आलो आहोत. तुम्ही पाहू शकता गणेश दरवाजा अप्रतिम असं दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे.
गणेश दरवाजानंतर जो दुसरा दरवाजा येतो तो म्हणजे नारायण दरवाजा. नारायण दरवाजा हा तुम्ही पाहू शकता. आता गणेश दरवाजाप्रमाणेच नारायण दरवाजामध्ये हे अप्रतिम असं कलाकुसरीचं प्रदर्शन तुम्ही पाहू शकता. गडाचा प्रमुख तिसरा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा. आता आपण हनुमान दरवाजाच्या इथं आलो आहोत. लोहगडाचा सर्वात शेवटचा आणि चौथा दरवाजा म्हणजे महादरवाजा. महादरवाजामधून आत प्रवेश केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे गड संवर्धन समिती आणि सरकारतर्फे लावलेले फलक पाहू शकता. यामध्ये तुम्हाला गडाचा नकाशा आणि गडाचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या फलकांवरून आपल्याला लोहगडाचा भूगोल आणि इतिहास दोन्ही समजतो. मित्रांनो, हे एक दिशादर्शक आहे. तुम्ही पाहू शकता 2 तलाव, विंचूकडा आणि महादेव मंदिराचा इथं मार्ग दाखवलेला आहे. जसं आम्ही महादेव मंदिराच्या इथं पोहोचलो तसं जोरदार असा पाऊस चालू झाला आहे आणि सर्वांचीच तारंबळ उडालेली आहे. तुम्ही पाहू शकता. इथे आपण थांबणार आहे का 5 मिनिटं? नाही निघणार आहे. विंचूकडावरून पाहिलेलं दृश्य अविस्मरणीय आहे. एकदम भारी. हे गाइस, विंचूकडाला भेट देऊन आणि खूप सारे फोटोज, व्हिडिओज आणि मेमरीज कॅप्चर करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. कसं वाटतं? तर मित्रांनो, आता आपण लोहगडचा ट्रॅक पूर्ण केलेला आहे आणि आता आपण जेवायला थांबलेलं आहे. हॉटेल साई लोहगड या ठिकाणी. गडाच्या पायथ्याशीच हे हॉटेल आहे. इथूनच तुम्हाला स्टेशनला जायचं असेल तर इथूनच तुम्हाला रिक्षा वगैरे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. मी तिसऱ्यांदा या गडला आलेलो आहे. जो मला कल्पना होती या गडच्या विंचूकाटा म्हटलेला आहे. लोहगडचा अनुभव खूपच छान होता. ॲक्च्युली आम्ही वरती गेलो मेन टप्प्यावर आणि तिकडे अचानक पाऊस सुरू झाला आणि सगळे एकदम भिजून गेले. तर ते 15 ते 20 मिनटं खूप असं चित्तथरारक होते. पण नंतर पाऊस कमी झाला आणि आम्ही शेवटी विंचूकड्याला गेलो आणि इट वॉज मेस्मरायझिंग व्ह्यू. खूप सुंदर व्ह्यू होता खालचा आणि आम्ही सेल्फी वगैरे काढल्या, व्हिडिओज काढले. परत आम्ही खाली आलो, खाली पायथ्याशी आलो आणि हे हॉटेल आहे साई लोहगड म्हणून. इकडे थांबलो आहे जेवायला आणि आता परत एकदा पाऊस सुरू झाला तर लकीली आम्ही पोचलो आणि मग पाऊस सुरू झाला. सो दॅट इज द गुड थिंग आय थिंक. खरंच खूप छान आहे, मस्त एक्सपिरियन्स होता. आणि जर कोणाला निसर्गात यायचं असेल तर प्लीज या इकडे. माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता. मी या ट्रेकला येण्यासाठी खूप एक्सायटेड होती आणि मी नेहाला कन्व्हिन्स केलं आणि नेहा पण आली. खूप मजा आली. आम्ही सगळ्यांनी पाऊस, ऊन, वारा सगळंच एक्सपिरियन्स केलं
आणि ओव्हरऑल खूप छान वाटतं. आता आम्ही मस्त जेवण करणार, शेवटच्या टप्प्यावर आहोत. जेवण झाल्यानंतर घरी जाऊन उद्या परत बॅक टू ऑफिस. तर असं कधीतरी हे एक्सपिरियन्स ऑफिसच्या फ्रेंड्सबरोबर खूपच छान वाटतात. सो बघू आता नेक्स्ट ट्रिप कधी प्लॅन होती आहे.